अंजनगाव सुरजीच्या डेपोच्या नवीन कामात गैरप्रकार, 2 महिन्यात पडले खड्डे, बोगस कारभारामुळे चर्चेला उधाण। नमस्कार, मी राम बीडकर, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया सविस्तर बातमी। अमरावती जिल्ह्यात एसटी बसस्थानक परिसरात शासनाकडून करोडो रुपयाची कामं केल्या गेली आहेत। प्रत्येक बसस्थानकात महामंडळाच्या बसेस थांबण्याच्या डेपोच्या समोरच्या भागात लाखो रुपये खर्च करून हे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे। परंतु केलेले कॉन्क्रिटीकरणाचे काम इतके निकृष्ट करण्यात आले आहे की अवघ्या 2 महिन्यातच अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी एसटी बसस्थानकासमोरील केलेले काम खाली दबले असून अनेकावधीचा भ्रष्टाचार झाल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे। 2च महिन्यात झालेल्या कामाला कमालीचे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे। बसस्थानक परिसरात हे पाणी साचले आहे। हे पाणी प्रवाशाच्या अंगावर उडत आहे। जमा झालेल्या पाण्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि हे घाण पसरल्यामुळे नागरिक पुरते हैराण झाल्याचे दिसत आहे। अंजनगाव सुरजी नगरपालिकेच्या आवारात असलेल्या डेपो परिसरात घाणीचं साम्राज्य, या घाणीमुळे उंदीर व सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर वाढलेला आहे। प्राप्त माहितीनुसार याच ठिकाणी एका पाणठेला व्यावसायिकाला विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला होता। एसटी महामंडळाच्या डोळ्यासमोर हे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने नागरिकांचं म्हणणं आहे। सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो रुपये ठेकेदारामार्फत उघडल्या जात आहेत। काही ठिकाणी जिल्ह्यात वॉल कंपाऊंडर तर कुठे एसटी थांब्याजवळ कॉन्क्रीट कामे करण्यात आली आहेत। धारणी, चिखलदरा, परतवाडा, अचलपूर, अंजनगाव सुरजी, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, वलगाव, दर्यापूर या परिसरात बसस्थानकाची सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची दिसून येत आहे। यामागे कोणता ठेकेदार आहे, हे काम कोणत्या निधीतून झाले आहे, असे कोणतेही बोर्ड कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत। त्याची किंमत, त्याबद्दलची माहितीसुद्धा लावण्यात आलेल्या आढळून येत नसल्याचे यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। दर्यापूर आगारामध्ये सर्वीकडे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे। जिल्ह्यात कमिशनबाजीमुळे शासकीय कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असून जनतेच्या पैशाची लूट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। चिखलदरा, धारणी बस डेपो कामात जुन्या भिंती नवीन रंगरंगोटी करून ऑल इज वेल असे दर्शवले आहे। प्रत्येक डेपोमध्ये स्वच्छतागृह भंगार अवस्थेत दिसून येत आहे। त्यामुळे जिल्ह्यात चालले तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। झालेल्या सर्व कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे। अंजनगाव सुरजी एसटी बसस्थानकात बोगस झालेल्या कामामुळे चोहीकडे खड्डे पडलेले आहेत। सकल भागात पाणी झाल्यामुळे रोगराईची भीती वर्तवण्यात येत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मनोज बेळेसह मी राम बीडकर, अमरावती।